दिव्यांगांसाठी मोठी संधी. अहिल्यानगरमध्ये रोजगार मेळावा संपन्न. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा. दिव्यांगांसाठी नोकरीची संधी. अहिल्यानगर येथे दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक दिव्यांग उमेदवारांनी सहभाग घेत रोजगाराच्या संधी मिळवल्या. यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवीदास कोकाटे यांनी दिव्यांगांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना आणि सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 12 आस्थापनांनी 188 रिक्त पदे जाहीर केली होती. मेळाव्यात 155 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 124 उमेदवारांनी मुलाखती दिल्या तर 59 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम, डॉक्टर विद्या जोशी आणि नितीन जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या आपल्याकडे जर शाळा म्हटल्या दिव्यांगाच्या तर त्यामध्ये 1200 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांचं तर तात्काळ आज आणि उद्याच नोंदणी व्हावी. यापुढे दिव्यांगाची कोणतीही स्कीम येऊ इथून पुढे पुढील वर्षापासून ती आपली ऑनलाईन असेल. त्यामुळे सर्वांनी 1 महिन्यात 1.5 महिन्याचे रजिस्ट्रेशन करणं अत्यावश्यक आहे. सर्व स्कीम आपण एकत्रीकरण करणार आहोत आणि सर्व दिव्यांगांना हेच म्हणेल की तुम्हाला उद्या शासकीय योजनाचा लाभ, शासनाचा लाभ, कोणताही लाभ तुम्हाला घेता येईल. तसंच आपल्या काही अडचणी असतील तर दिव्यांग ग्रीव्हन्स पोर्टल पण केले, ज्यावर तुम्हाला तक्रार देखील करते. ते मला सर्वांना माहीत झालेलं आहे. तर जेणेकरून आम्हालाही त्या डायरेक्ट प्राप्त होतात आणि आम्हाला त्यावर कारवाई करणं सहशक्य होईल. आणि यासाठी या सर्व बाबी फक्त मोबाईलवरून करते की यासाठी कुठेही तुम्हाला नेटवर जाणं किंवा सायबरवर जाणं अजिबात आवश्यकता नाही. जेणेकरून तुमचं घर बसलं हे काम व्हायला हवं. तर मी आज तुम्हाला प्रत्येक विनंती करतो की आपण सर्वांनी दिव्यांग साईट पोर्टलवर आपली नोंदणी करावी. आजचा आपलं जॉब तर करा, परंतु नंतर नोंदणी पण निश्चितपणे करा की भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व संधी आपणास उपलब्ध असाव्यात. यासाठी आपण पोर्टलवर नोंदणी करावी. आणि थोडक्यात आता एक नवीन 2 योजना म्हणजे आलेल्या आहेत. एक थोडी जुनी योजना आहे. दिव्यांग आणि सदृढ विवाह झाला तर आपण ₹50,000 देत होतो विभागामार्फत 18 डिसेंबर 2025 पूर्वी. आता 18 डिसेंबर 2025 नंतर जर झालं तर आपल्या माध्यमातून लोकांना कळावा दिव्यांग सदृढ विवाह झाला तर त्याला ₹1.5 लाख आपल्याला देतील. त्यासाठी आपल्याला दिव्यांग साईट पोर्टलवर नोंदणी करून रजिस्टर अर्ज करायचा आहे. एक मोठी वाढ केलेली आहे. आणि एक नवीन नमस्कार, माझे नाव दीपक अण्णाच पवार. मी राहणार कोकणगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी आज इथे अहिल्यानगर इथे रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहिलो. मी इथे टाटा कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. मला ते बोलले सिलेक्शन होईल. तर माझ्याली हँडिकॅप, मी पायामध्ये हँडिकॅप असते, दिव्यांग आहे मी. आणि मला इथे रोजगार मेळाव्याला येऊन खूप चांगले वाटले. मला इथं काम मिळाले याची मला पूर्ण हिंमत दिली टाटा कंपनीवाल्यांनी. आणि मी शासनाचे खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव साईनाथ अशोक गिप्तेकर. मी राहणार मंगनाळी, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड इथला आहे. मी येथे अहिल्यानगरमध्ये आज रोजगार मेळावा होता आणि त्यामध्ये मी उपस्थित राहिलेले आहे. आणि माझं पायात अपंगत्व आहे. आणि या मेळाव्यामध्ये मीत कंट्रोल पॅनलमध्ये माझं सिलेक्शन झालेले आहे. तर मला एवढीच खात्री आहे की ती कंपनी मला सिलेक्ट करेल. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण केंद्र, जानकीबाई आपटे मूकबधिर शाळा आणि ज्योत्स्ना उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्हाभरातून 12 कंपन्यांच्या 188 जागा आहेत. 10वी 12वी व त्यापेक्षा जास्त उच्च शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच हा रोजगार मेळावा आहे. त्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.